तर नमस्कार यूट्यूब फॅमिली, कसे आहात सगळेजण. तर हे बघा, तुम्हाला पण घर बसल्या काही ना काही उद्योग करायचे. तुम्ही पण हाऊसवाईफ आहात आणि उद्योग कोणता ना कोणता व्यवसाय करून तुम्हाला पण पैसे कमवायचे आहेत. तर हा व्हिडिओ खास आणि खास तुमच्यासाठीच आहे. तर चला, आज आपण ना एका नवीन व्यवसायाबद्दलची माहिती पाहणार आहे आणि तो एकदम कमी खर्चात आणि कमी बजेटमध्ये आपण त्याला काय करू शकतो, सुरू करू शकतो. तर आता तुम्ही बघू शकता माझ्या हातामध्ये जो आकाशकंदील आहे किंवा जे मी दाखवते ना तुम्हाला तोरण. तर अशा पद्धतीचे जे काही साहित्य असते, जे लग्नामध्ये आपण मुलींचं ते रुखवताचं साहित्य असतं ना त्याच्यावर मांडायला देतो, किंवा होम डेकोर करण्यासाठी कोणीही ज्याला हँडमेड वस्तू आवडतात ना ते कोणीही आपल्याकडे ते ऑर्डर देतात. तरी बघा, अशा पद्धतीच्या वस्तू जर तुम्हाला बनवायच्या असतील तर तुम्ही घर बसल्या या वस्तू बनवू शकता. तर याच्याविषयीचे डिटेल व्हिडिओ तुम्हाला माझ्या चॅनलवर मिळणार आहेत इथून पुढे दररोज. तर तुम्ही याची सगळ्यांची माहिती घ्या आणि तुम्हाला जर याच्याविषयी सगळी डिटेल स्टेप बाय स्टेप माहिती हवी असेल, विणायला कसं शिकायचं किंवा विणायचं काय, विणण्यासाठी काय साहित्य लागतं किंवा किती खर्च येतो, ही सगळी डिटेल माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. तर चला, आता आपण पाहूया जे काय साहित्य विणायचं आहे त्याच्यासाठी काय काय साहित्य लागतं ते. तर आता हे बघा, सगळ्यात पहिलं आणि महत्त्वाची गोष्ट आहे, जे आपण विणकाम करतो ना त्याच्यासाठी आवश्यक असणारा हा मायक्रमचा धागा आहे. ह्या मायक्रमच्या वस्तू हा हँडमेड बनतात, खूप छान असतात. जर व्यक्तीला एखाद्या आवडल्या ना तर खूप होम डेकोरसाठी वस्तू मस्त अशा म्हणजे चालतात, किंवा आपण घर बसल्या त्याच्यातून काय करू शकतो, पैसे कमवू शकतो. तर हे बघा, आता हे झाले धागे. याच्यामध्ये तुम्ही पाहिजे ते कलर तुम्हाला जसे हवे असतील तसे सगळे काही घेऊ शकता. आता याची किंमत तुमच्या एरियानुसार किंवा प्रत्येकाच्या एरियानुसार वेगळी असते, पण 40 रुपयाला एक बंडल ही फिक्स किंमत आहे. याच्यापेक्षा जास्त पैसे तुम्ही देऊ नका जर तुम्ही तुमच्या एरियामध्ये घेत असाल तर. ओके. तर चला, आता आपण पुढची गोष्ट पाहूया, जे आपल्याला हे असे वेगवेगळे होम डेकोरचे आयटम बनवण्यासाठी लागतं ना साहित्य ते. तर त्याच्यासाठी दुसरी गोष्ट आहे ना ती म्हणजे एकदम छोटी स्टीलमध्ये रिंग असते बघा, ज्याची किंमत फक्त आणि फक्त 5 रुपये आहे. तुम्ही बघू शकता, 0 साईजपासून आपल्याला 2 इंच, 3 इंच, 4 इंच, 5 इंच, 6 इंच, 7 इंच, म्हणजे तुम्हाला 12 इंचापर्यंत किंवा 15 इंचाची लास्ट मेजरमेंट 15 इंच असेल किंवा जास्त, म्हणजे 12 इंचापेक्षा जास्त मोठी कोणी घेत नाही. तर हे बघा, अशा पद्धतीच्या या रिंग असतात. हे मोडत नाहीत, तुटत नाहीत किंवा याचा कलर किंवा त्या तांबरटसुद्धा नाहीत. जे जशा स्टीलच्या आहेत ना तशाच्या तशाच राहतात. तर ही झाली आपली दुसरी गोष्ट. याच्यामध्ये ना खूप छान असं मेटल येतं, म्हणजे याची किंमत ना जर या मोठ्या घेतल्या तर आपण 5ला, सगळ्यात लहान साईजची जी छोटी आहे ना ती घेतली तर 5ला 2, त्याच्यापेक्षा 2 इंचाची घेतली तर त्या 5ला 1, असं म्हणजे त्याचे रेट असतात. प्रत्येकाच्या एरियानुसार वेगवेगळे असतात. तर तुम्ही बघू शकता साईजनुसार वेगवेगळे आहेत. माझ्याकडे आता सध्या एवढ्याच अवेलेबल आहेत. परत मी तुम्हाला जसं माझे व्हिडिओ पुढंच असेल ना तर त्या कोणत्या कुठं उपयोगी पडतात या सगळ्या काही तुम्हाला मी त्याची डिटेलमध्ये काय करेन, माहिती देईन. तर हे बघा, तुम्ही बघू शकता तोरणच्या बाजूला आपण अडकवण्यासाठी खिळा वगैरे नसला ना किंवा अडकवण्यासाठी ह्या अशा गोल्ड रिंगचा, छोट्या रिंगचा उपयोग होतो. ओके. त्याच्यानंतर ज्या मोठ्या आहेत ना त्या मोठ्या आहे बघा, तुम्ही बघू शकता अशा प्रत्येक ठिकाणी आपल्याला उपयोगी पडतात. म्हणजे जे काही वस्तू बनवायची ना त्याच्यासाठी आपल्याला त्या काय होत असतात, उपयोगी पडत असतात. तर आता दुसरी गोष्ट, 5 इंच, 6 इंच तुम्हाला जशा पाहिजे तशा त्या सगळ्या काही मिळून जातात. तुम्ही त्या घेऊ शकता तुमच्या होलसेल दुकानाच्या तिथून. शक्यतो 5 इंचाच्या 15 रुपयाला 2, 6 इंचाच्या पण 15 रुपयाला 2 असतात. फक्त 8 इंचाच्या 15ला 1 असते, एवढं लक्षात ठेवा तुम्ही. चौकोनी 15ला 1 असते. आणि जे आपण मिररसाठी घेतो ना, म्हणजे बदाम आकाराच्या, त्यासुद्धा 15ला 2 किंवा 20ला 1 असते. ती थोडी महाग असते बदाम आकाराची रिंग. तर तुम्हाला तीसुद्धा दाखवते मी. हे बघा, ही अशी चौकोनी असते ना ती आकाशकंदीलसाठी मी वापरते, किंवा झुला वगैरे काय बनवायचा असेल ना तर त्याच्यासाठी ह्याचा उपयोग होतो. तुम्ही बघू शकता. तर या चौकोनीमध्ये सुद्धा 2 साईज अवेलेबल आहेत. एक आहे 6 इंचाची आणि दुसरी आहे 8 इंचाची. शक्यतो 8 इंचाची मोठी होते आकाशकंदीलसाठी, पण ज्याला कोणाला एखादं क्वचित असं गिरायक असतं की त्याला मोठा आकाशकंदील हवा आहे तर त्याच्यासाठी ती उपयोगी पडते. आणि 6 इंचाची आहे ती छोट्या, म्हणजे मध्यम आकाराचे आकाशकंदील बनवण्यासाठी आपल्याला उपयोगी पडते. तर ह्या सगळ्या रिंग आहेत. आणि लास्टची आहे ती म्हणजे बघा अशी बदाम आकाराची, जी 20ला 1 मिळते, 20 रुपयांना 1 रिंग. त्याचा उपयोग हे बघा, तुम्हाला दाखवते मी. हे जे आपण मिरर बनवले ना त्याच्या तुम्हाला बाजूला दिसते ना रिंग, ते आपण बदाम आकाराची, मिररही तसाच बदाम आकाराचा मिळतो आणि रिंगसुद्धा तशीच बदाम आकाराची मिळते. मिरर हा आपल्याला 40 रुपयांना मिळतो मिरर, आणि रिंग आपल्याला 20 रुपयांना मिळते. 40 किंवा 50 ज्याच्या म्हणजे साईजनुसार असते. शक्यतो सगळ्यात लास्टची साईज मिररची 50 रुपयांना मिळते, म्हणजे सगळ्यात मोठी. तर हे झालं आपलं
म्हणजे विणायचे साहित्य. आता त्याच्यानंतर आपण दुसरी गोष्ट पाहणार आहोत ते म्हणजे मणी आणि लटकन, जे आपल्याला खूप महत्त्वाचे असतात आणि त्याच्यामुळे तर आपल्या जे काही आपण वस्तू किंवा जे काही आयटम बनवलेलं आहे ना त्याला छान असा लुक येतो. तर त्याच्यासाठी आपण हे असे वेगवेगळे लटकन तुम्हाला दिसतील, मी दाखवते बघा. तर हे बघा, हे लटकन आहेत ना, लटकनमध्ये पण तुम्हाला जेवढे कलर पाहिजेत ना तेवढे सगळे कलर मिळून जातात. हे मला वाटतं 40 रुपयाला 100 ग्रॅम असे मिळतात. तुमच्या एरियात आता कसे मिळतात ते मला नाही माहीत, पण आमच्या इथं तर 40 रुपयाला 100 ग्रॅम असे मिळतात. याच्यामध्ये साईज आहे, एकदम छोटीसुद्धा साईज आहे आणि थोडीशी मध्यम आकाराची सुद्धा साईज आहे. मी असे शक्यतो असेच वापरते कारण छान असा लुक दिसतो त्याने. तुम्ही बघू शकता मी इथं तोरणला पण लावलेले आहेत आणि आकाशकंदीलला पण लावलेले आहेत, जे खाली त्याचं म्हणजे आपल्या जी काही विणलेली वस्तू आहे ना त्याची खूप छान असा लुक येतो, शोभा वाढते. तर असे लटकन तुम्ही यूज करू शकता. हे 40 रुपयाला 100 ग्रॅम असे मिळतात. त्याच्यानंतर ना दुसरे आहेत ना मणी, याच्यामध्ये मणी पण आहेत, जे काटे मणी आहेत आणि थोडेसे छोटे असतात ते मटका मणीसुद्धा आहेत. तर तुम्हाला मी मणी दाखवून घेते, एकदा तुम्ही बघून घ्या आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला पण लक्षात येईल की कोणते मणी किंवा कोणते तुम्हाला छोटे हवे आहेत की मोठे हवे आहेत ते त्याच्यानुसार तुम्ही ठरवू शकता. तर हे बघा, हे आहे ते काटे मणी, थोडी मोठी साईज असते याची, तुम्ही बघू शकता. आणि थोडेसे वर असं काट्यागत पूर्ण बाजूने त्याला थोडेसे टोक असतात त्याला, त्यामुळे त्याला काटेरी मणी म्हणतात. तर आता तुम्हाला दुसरे दाखवते मी, याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला पाहिजे एवढे कलर अवेलेबल आहेत. आता तुम्हाला दुसरे दाखवते ते म्हणजे मटका मणी. ते छान असे एकदम नाजूक असतात आणि त्याने फिनिशिंगसुद्धा छान येतं. गाठी ज्या आपण विणलेल्या मारतो की नाही, सगळं आपलं म्हणजे विणायची वस्तू जी आहे ना ते सगळं गाठींवर असते आणि मग ते आपण विणलेल्या गाठी मारतो ना ते एकदम लाईनमध्ये ॲक्युरेट व्यवस्थित येतं ह्या मण्यांमुळे. तर मी शक्यतो जास्त करून हेच वापरते मणी छोटे. याच्यामध्ये पाहिजे एवढे कलर आहेत, तुम्हाला जसे हवे असतील तसे. त्याच्यानंतर जे महत्त्वाचे असते ते म्हणजे धागा कट करण्यासाठी कात्री, त्यानंतर मेजर स्टेप, आपल्याला जेवढा म्हणजे मेजरमेंट घ्यायसाठी लागतो ना तो. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लायटर. लायटरसुद्धा आपल्याला महत्त्वाचा आहे. हा छोटावाला लायटर 10-20 रुपयांना मिळून जातो. तर हे झालं आपलं सगळं साहित्य. तर आता तुम्हाला याच्यामध्ये काही शंका असेल तर मला तुम्ही नक्की कमेंटमध्ये विचारू शकता. आणि जर तुम्हाला माझ्याकडून असे विणायचे सगळे डिटेलमध्ये स्टेप बाय स्टेप शिकायचे असेल ना तर मी तुम्हाला माझे सगळे व्हिडिओ डिटेलमध्ये सांगत जाईन. तुम्हाला विणण्यापासून, गाठी मारण्यापासून किंवा सुरुवातीपासून ते लास्टपर्यंत सगळं काही तुम्हाला माझ्या या चॅनलवर तुम्हाला माहिती अवलंबून म्हणजे मिळून जाईल. तर हे बघा, त्याच्यापासून आपण हे बघा अशा पद्धतीचे आकाश कंदील किंवा तोरण, मिरर हे सगळं काही साहित्य बनवू शकतो आणि घर बसल्या आपण ते काय करू शकतो, सेलसुद्धा करू शकतो. आता हे यामधले तोरण आहेत ना, मी दिवाळीमध्ये 3 ते 4 विकलेले आहेत तोरण, कारण मी एकटी आहे बनवायला. जसं मला जमल तसं मी बनवत असते. तर हे तोरण मला कमीत कमी मी 799ला विकते. मिरर आहे ना तो 450 रुपयांना विकते मी आणि आकाशकंदील आहे ना तो फक्त 300-350 रुपयांना मी विकते त्याला, 350 रुपयांना. तर तुम्हीसुद्धा असं घर बसल्या तुमचं थोडंसं मार्जिन काढून तुमचे कष्टाचं पैसे वसूल करून तुम्हाला परवडेल अशा पद्धतीत तुम्हीसुद्धा तुमच्या एरियानुसार ते विकू शकता. ओके, तर तुम्हीसुद्धा घर बसल्या अशा व्यवसाय करू शकता. कशी वाटली माहिती मला नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चलो.